महोदय, प्रश्न क्रमांक 25,330। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, इस प्रश्न के माध्यम से मैं स्कूल बस ट्रांसपोर्टेशन के बारे में जो धोरणात्मक कमियां है वो आपके सामने रखूंगा। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ में एक फातिमा हाई स्कूल प्राइवेट स्कूल की ट्रांसपोर्ट व्हीकल के अंदर दो बच्चे, पीछे के साइड के जो डोर है उससे दो नर्सरी के बच्चे बस के बाहर गिर गए। एक गंभीर रूप से घायल हो गया, दूसरे को भी चोट लगी और चालक को ये पता ही नहीं। ये पूरी घटना सामने आई है। अध्यक्ष महोदय, ये घटना के माध्यम से मैं कहना चाहूँगा कि ये आई ओपनर होना चाहिए, यानी कि अगर ऐसी कोई घटना हुई तो प्रशासन ने क्या करना चाहिए। अध्यक्ष महोदय, अगर उत्तर में आप देखोगे तो ये घटना हुई, प्राइवेट स्कूल है, हमने ये उसके अंदर केस कर दिए और उसके बाद शासन के जो निर्णय है धोरणात्मक, वो निर्णय हमने उनको क्या कहा गया, सूचना देने आला है। मेरा कहना है कि दो मासूम बच्चे जो है वो एक्सीडेंट में उनको इंजरी आई और चालक को पता भी नहीं। मेरा प्रश्न ये है कि क्या इस पूरे इंसिडेंट की प्रशासन ने और डिपार्टमेंट ने कोई अहवाल मंगाया? क्या उसका परवाना जो भी उसका परमिशन है वो कैंसिल किया क्या? दूसरा अध्यक्ष महोदय, स्कूल बस ट्रांसपोर्ट एक तो प्राइवेट सेक्टर है जिसमें आप येलो बसेस वैन्स देखते हो जिसमें बच्चे जाते हैं। ओवरलोड इज वेरी कॉमन, आप अपने मुंबई में भी देखेंगे तो बसेस के अंदर ओवरलोड होता है। अध्यक्ष महोदय, मेरा कहना है कि क्या हम सीसीटीवी लगा के सेफ्टी ऑडिट करेंगे क्या? जो स्पेशली चालक है उनकी स्पेशल ट्रेनिंग होनी चाहिए। बहुत सिंपल था, अगर उस गाड़ी के अंदर चाइल्ड लॉक होता तो दरवाजा खुलता नहीं, एकदम बेसिक चीजें है। उसके बाद अध्यक्ष महोदय, मेरा कहना है कि ये जो 2-3 जीआर आपने मेंशन किए आउटडेटेड है कंप्लीटली। आज के ज़माने के मॉडर्न ट्रांसपोर्ट कैसे होने चाहिए, व्हीकल कैसे होने चाहिए, इसका आपने दखल लेना चाहिए। दूसरी बात अध्यक्ष महोदय, कि मेरी समझ ऐसी है कि गौर गरीब इलाकों में आरटीई कहता है कि आपको 2 किलोमीटर के ऊपर अगर बच्चे को ट्रांसपोर्ट करना है तो वो जवाबदारी जो है शासन और प्रशासन की है। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर पालिका में मैं जब गठित था तो मुंबई महानगर पालिका ने ऐसा निर्णय लिया कि कोई भी बच्चा अगर स्कूल यूनिफॉर्म में है बीएससी के अंदर तो उसको मुफ्त ट्रांसपोर्ट है। उसके बाद हमने उसको फ्री पासिस भी दिए। अध्यक्ष महोदय, अभी जैसे भिवंडी शहर है, अभी हमारे ई बसेस आने वाले और ट्रांसपोर्ट सेक्टर जो है महाराष्ट्र में बढ़ रहा है। क्या शासन के सामने आगे के ये नॉर्म को इम्प्लीमेंट करने के लिए कोई योजना है? क्या हमारे मंत्री महोदय सोचेंगे कि ट्रांसपोर्ट एक बहुत बड़ा विषय है, बच्चों को एक जगह से दूसरी जगह स्कूल में जाना, तो आपका भी बंधनकारक कर्तव्य एक्ट के अंदर है कि 2 किलोमीटर के ऊपर जो बच्चे ट्रांसपोर्ट होते उनका कोई ख्याल करना चाहिए। आज आप ये तो प्राइवेट बस है, शायद बच्चे अफोर्ड कर सकते, रिक्शा के अंदर ओवरलोड होकर बच्चे जाते और पूरे शहर में आप देखिए लोकल बॉडीज या ग्राम पंचायत कोई भी इसकी दखल नहीं लेती कि बच्चों के लिए एक बस स्टॉप होना चाहिए या उनके लिए शेड होना चाहिए जहां वो खड़े रहे बारिश में। अध्यक्ष महोदय, ये ट्रांसपोर्ट के सारे विषय के बारे में प्रशासन कोई धोरणात्मक निर्णय या स्टडी ग्रुप बनाएगा क्या? उत्तर क्या? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, अंबरनाथ इथल्या एका खासगी इंग्रजी शाळेमध्ये 7 जुलै 2025 रोजी व्हॅनमधून काही विद्यार्थी जात असताना 2 विद्यार्थी पडून त्या ठिकाणी ते जखमी झाले। सदर वाहन हे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःच त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि या संदर्भामध्ये साधारणपणे 7 जुलैला ही जी काही दुर्दैवी घटना झाली त्याच दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने पण गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्याच दिवशी आरटीओ विभागाच्याही माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की शाळेतील विद्यार्थी ने-आण करण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं एक विहित धोरण आहे। साधारणपणे शाळा पातळीवर परिवहन समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा बस सुरक्षा समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत 18 नोव्हेंबर 2013, 18 मार्च 2016 आणि आरटीओ कार्यालयाचेही 25 सप्टेंबर 2024 ला
त्या ठिकाणी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. यासोबतच माननीय उच्च न्यायालयाच्या कमिटीने जे काही सूचना केलेली होती त्या सूचनेनुसार 13 मे 2025लाही शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने वाहतुकीच्या दरम्यान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही त्या शाळेंची त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. वाहन चालकाची पडताळणी, बसमध्ये GPS प्रणाली कार्यरत करणे, शालेय वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेसंदर्भातल्या प्रशिक्षण करता शाळा व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी. प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला सेवक त्या ठिकाणी असावा. वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो किंवा नाही करत या संदर्भातलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणी करण्यात यावी. स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापकांना त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे. आणि म्हणून निश्चितपणे सन्माननीय सदस्य रईसजी शेख यांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या वतीने शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि RTO प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक संपूर्ण राज्यभर ड्राईव्ह राबवून या नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या संदर्भातलं कार्यवाही केली जाईल. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अगोदर तर मंत्री महोदयांना शुभेच्छा देतो जन्मदिनाच्या. अध्यक्ष महोदय, जरी विषय हा अंबरनाथचा असला तरी संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती अशी आहे. आमच्या लातूरमध्ये सुद्धा ॲटोमध्ये 10-10 लेकरं घुसून कॅरी केले जातात. ओमनी ज्या गाड्या आता बंद पडलेल्या आहेत त्या गाड्यामध्ये 15-15, 20-20, 30 विद्यार्थी त्यात घालतात. जीप आहेत, काळी पिवळी गाडी आहे. एकूणच ॲटो असतील हे जे वाहन आहेत ना, ह्यांच्या मुदत संपलेली आहेत. हे पूर्ण स्क्रॅप झालेले वाहन आहेत. या वाहनामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. याचीही दखल परिवहन खात्याच्या माध्यमातून ह्यांनी दोघांनी संयुक्त बैठक करून यावर कायमचा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या गाड्या स्कूलच्या पण गाड्या आहेत ना, रईसभाई म्हटल्याप्रमाणे त्या गाड्यामध्ये सुद्धा किती लोक विद्यार्थी भरतात. विद्यार्थी स्टँडिंगमध्ये जातात, कारण शाळा 8-8, 10-10 किलोमीटर शाळा लांब असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची पण त्याच्यामध्ये गळचेपी होते. ते विद्यार्थी थकून जाण्यामध्ये थकून जातात. यामुळे एकूणच परिवहन खात्याची आणि शिक्षण खात्याची बैठक घेऊन यावर काहीतरी SOP तयार कराव्या. आणि ह्यांनी सांगितलं उत्तर ते पोलीस असं करेल तसं करेल, त्यात काय नाही. केलं काय? रईसभाईचा फोन काय विषय काय होता, काय ॲक्शन घेतली किंवा काय ॲक्शन घेणार आहे त्याच्यावर न बोलता बाकीचं उत्तर भोगम चाललंय. माझी विनंती मंत्री महोदयांना आहे की आपण दोन्ही मंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि या विषयामध्ये कायमचा एक विषय तोडगा काढावा आणि त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. आपण नियम तर करतो, कायदे करतो, पण अंमलबजावणी होत नाही, ती व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पवार साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. RTO कार्यालयाच्याही माध्यमातून त्या वाहनावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. हे उत्तरामध्ये पण दिलेलं आहे. तत्राप आपण जी काही सूचना केलेली आहे, राज्यव्यापी शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांची सुरक्षा या संदर्भात एक ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल. अध्यक्ष महाराज, दादा भुसेंचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभकामना देतो. पण अध्यक्ष महाराज, हे शुभेच्छा देत असताना अध्यक्ष महाराज, हा प्रश्नच खऱ्या अर्थानं यांचा नव्हता. हा प्रश्न परिवहन विभाग यांचा होऊ शकतो, गृह खात्याचा होऊ शकतो, असा हा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. हा ॲक्सिडेंटचा प्रश्न आहे. तिथं झालेल्या घटनेमुळे झालेले जखमी यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की सरकार आम्ही या पद्धतीनं ह्या उपाययोजना करतो आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठं होत आहे? सरकारने काही धोरण आणलंही असेल या पातळीवर,
पण खालच्या पातळीवर ही अंमलबजावणी होत नाही. आपणही आपल्या भागातले आमदार आहात, आपल्यालाही माहिती आहे. सभागृहातले सगळे आमदार इथं आहेत, सगळ्यांच्या भागात हीच घटना आहे. त्याच्यामुळे एखादी मोठी घटना झाली आणि मग सरकार जागं होईल, लोकांचा लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, असं नाही. आणि म्हणून काय ठोस उपाय राज्य सरकार या निमित्तानं करेल आणि आजपासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्याबद्दलचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी ठेवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे रिक्षांच्या माध्यमातून, अगदी ते लहान मारुती व्हॅनच्या माध्यमातून आणि इतरही वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोंबून त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रवास केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की यापूर्वीच माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी काही कमिटी स्थापित करण्यात आली होती, त्यांनी काही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या आधारे यापूर्वीचे जे काही शासन निर्णय त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे चांगल्या बाबी नमूद करण्यात आलेले आहे आणि या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी फील्डवर झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व विषयांची काटेकोर अंमलबजावणी होईल, या दृष्टिकोनातून कारवाई केली जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडला गेलाय. मी सभागृहाच्या समोर अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या समोर मी एवढी मोठी विषमता नजरेस आणून देऊ इच्छितो ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये. अध्यक्ष महोदय, आज शहरामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्या ठिकाणी त्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग होतं, बसमध्ये कॅमेरा असतात, GPS द्वारे विद्यार्थी कुठं आहेत ते कळतं. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या ग्रामीण भागामध्ये, राज्याच्या सगळ्याच ग्रामीण भागामध्ये बहुतांश 80% गावामध्ये शाळा फक्त प्राथमिक माध्यमापर्यंतच असतात आणि त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना नजीकच्या मोठ्या गावाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी कुठलीही वाहन व्यवस्था नाही. त्या ठिकाणी रिक्षामध्ये कमीत कमी 15 लोक त्या ठिकाणी विद्यार्थी बसवले जातात. अनेक अपघात त्या ठिकाणी होतात. जे परिवहन महामंडळाचे बसेस असतात ते एकतर वेळेवर नसतात, वेळेवर असले तर त्याच्यामध्ये जागा अपुरी असते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, इतका गंभीर प्रश्न आहे की बरेच मुली जे आहेत ते ड्रॉपआउट होतात. प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण ते घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला स्पेसिफिक प्रश्न आपल्याला मंत्री महोदय हा विचारायचा आहे की आपण उल्लेख केलात, परंतु परिवहन महामंडळासोबत बैठक घेऊन सध्याची तिथं वाहतूक व्यवस्थेची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊन उपाययोजना त्यांना करण्यास सांगणे. दुसरी गोष्ट, आपण नियमांबाबत सांगितलात, परंतु सन्माननीय मंत्री महोदय, ह्या नियमांचं कुठलंही पालन होत नाही. संस्था चालकही करत नाहीत ना कुठले अधिकारी करतात. त्यामुळे असे विद्यार्थी जे बेकायदेशीर वाहनांनी प्रवास करतात शाळेला किंवा कॉलेजला, तशा संस्था चालकांवर आणि त्या अधिकाऱ्यांवर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्यामुळे आपण कारवाई करणार का? आणि तिसरा शेवटचा प्रश्न, मी उल्लेख केल्याप्रमाणे शहरी भागामध्ये ज्याप्रमाणे शालेय बसमध्ये GPS ट्रॅकिंग सिस्टीम, कॅमेरा वगैरे असतात, तशा प्रकारची अंमलबजावणी आपण ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेवर करणार का? आणि करणार असाल तर कधीपर्यंत करणार? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, पहिला जो मुद्दा होता तर परिवहन विभागाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळामध्ये त्या ठिकाणी बसेस उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे निश्चितपणे त्या ठिकाणी सूचित केलं जाईल. आणि दुसरा जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, जे काही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने जे काही नियमावली आहे त्याच्यामध्ये स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणं शाळा व्यवस्थापकांना ऑलरेडी बंधनकारक आहेच ते, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून तिन्ही विभागांच्या माध्यमातून या संदर्भातली प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शाळा व्यवस्थापनालाही या संदर्भातलं परिपत्रक निर्देशित केलं जाईल आणि 2 वेळेस सूचना करूनही जर याचं पालन केलं जात नसेल तर अशा शाळा व्यवस्थापन वर कारवाई केली जाईल. महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जसा स्कूल बसेसचा प्रश्न आहे तसाच आपण बघतो की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जवळजवळ 100-200 किलोमीटरपर्यंत जात असतात. माझ्या मतदारसंघातील पिंपरी शाली या गावामधले मागच्या 15 दिवसापूर्वी शैक्षणिक सहल गेली.
अतिशय चिमुकले विद्यार्थी, जवळजवळ 57 विद्यार्थी त्या बसमध्ये होते, परंतु कुठं काही नसताना ती बस पलटी झाली. सुदैवानं कोणाची जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार लागला. ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये गेलो आणि चौकशी केली, त्यावेळेस एस.टी. महामंडळानं जी बस दिली होती ती बस अतिशय चांगली होती, परंतु जो ड्रायव्हर होता 2 दिवस ड्युटी करून परत त्याला पहाटेची ड्युटी त्या ठिकाणी दिल्यामुळं तो अपघात झाल्याचं त्या ठिकाणी कळतंय. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की अशा आपल्या ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आपण काढतो त्यावेळेस ज्या महामंडळाच्या बसेस देतो त्याची चांगल्या पद्धतीनं तपासणी व्हावी, पडताळणी व्हावी आणि मगच त्या बसेस त्यांना द्याव्यात. धन्यवाद. चला बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर झाल्यावर बोला. सन्माननीय सदस्य विठ्ठल लंगे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या ठिकाणी सहलींना जाणाऱ्या ज्या बसेस आहेत, परिवहन विभागाशी संवाद साधून अतिशय सुस्थितीत असलेल्या बसेस आणि कर्मचारी वर्ग सुद्धा दिला गेला पाहिजे अशी सूचना केली जाईल. अध्यक्ष महोदय, हा जो वाहतुकीचा विद्यार्थ्यांचा वाहतुकीचा प्रश्न आहे हे आपण कॉपी करतो आहे. वेस्टर्न पाश्चात्य देशामध्ये एक स्कूल बस समोर गेली तर आपण त्याला ओव्हरटेक करू शकत नाही, आपण अर्धा तासाच लेट होतो. इथं विषय फक्त 2च आहेत. प्रश्न मांडतो आहे, एक, आपण इथं नियमांचं पालन होत नाही म्हणून आपण मंत्री महोदय, आपण ते जे वाहन चालक असतील त्यांना सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण काही स्पेशल ट्रेनिंग देणार का? एक. नंबर 2, जे वाहन जे आपण विद्यार्थ्यांना घेऊन जातात त्यांना त्यांची तपासणी होणार का, जेणेकरून त्यांच्या असा कोणताही अपघात होणार नाही का? असा माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मेश्राम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की मी पहिले उत्तरातच सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने वाहतुकी दरम्यान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही शाळांची असणार आहे. वाहन चालकाची पडताळणी, बसमध्ये GPS प्रणाली कार्यरत करणे, शालेय वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेच्या संदर्भातलं प्रशिक्षण याकरिता शाळा व्यवस्थापनाने त्याची कार्यवाही करणं अपेक्षित आहे. त्या नियमावलीमध्येच आहे. प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला सेवक असावी. वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो काय याची पडताळणी करावी. स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापकांना बंधनकारक आहे. हे नियमावलीमध्ये आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की फील्डवर याचे दृश्य स्वरूपात परिणाम दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून, सर्व सभागृह मिळून आपण या संदर्भातला ड्राईव्ह राबवू. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला टॉप प्रायोरिटी त्या ठिकाणी देण्यात येईल. ठीक आहे. मंत्री महोदय, सभागृहाची भावना अशीच आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही पाहिजे तशी कारवाई होत नाहीये. एकूण चर्चा ऐकल्यानंतर मला वाटतं असे निर्देश देणं अत्यंत आवश्यक आहे की शासनाने, शालेय शिक्षण विभाग असेल, पर्यावरण विभाग, आपलं ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री असेल, या दोघांनी जबाबदारी घेणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांच्या परिवहनासाठी, ट्रान्सपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हेकल्ससाठी, गाड्यांसाठी, मग ती रिक्षा असो, ती ओमनी असो किंवा बस असो, यासाठी वेगळे परवाने घेणे आवश्यक आहे. आणि ते परवाने देण्याआधी जी तुमच्या अटी आहेत, CCTV लावणं, GPS त्याच्यात सेट करणं, हे सगळं जर केलं असेल तरच ते परवाने देण्यात यावेत. आणि जर का एखादी व्हेकल विदाऊट परवाना स्कूल स्टुडंट्सना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरण्यात आढळली तर ती जप्त करण्यात यावी, असे निर्देश इकडनं देण्यात येत आहेत आणि शासनाने त्या संदर्भात कारवाई करावी. होय अध्यक्ष महोदय.